नमस्कार रामभक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या जगात असा एकही माणूस नाही ज्याला आनंद नको आहे. अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण रात्रंदिवस आनंदाच्या मागे धावत आहे. पण विचार करा, आपण ज्याला आनंद मानत आहोत तो खरोखरच आनंद आहे का? की तो केवळ उद्या सुख मिळेल या आशेवर चाललेला एक मोठा भ्रम आहे? साक्षात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या प्रवचनात आनंदाचे मूळ रहस्य उलगडले आहे. महाराज म्हणतात, माणूस जगतो आनंदासाठी पण करतो मात्र दुःखाचीच तयारी. विषयातून मिळणारा आनंद हा कारणावर अवलंबून असतो, म्हणून तो अशाश्वत आहे. पण साक्षात भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो, म्हणजे त्याला कोणत्याही जगातील वस्तूची, व्यक्तीची किंवा परिस्थितीची अजिबात गरज नसते. निरुपाधिक आनंद म्हणजे काय? विषयांचा भ्रम कसा ओळखावा? वैराग्य आणि विवेक म्हणजे काय? आणि मनातील प्रत्येक विचारावर रामनामाचा शिक्का कसा मारावा? चला या आजच्या प्रवचनातून सखोल समजून घेऊया. महाराज अत्यंत करुणेने मानवी स्वभावाचे विश्लेषण करायचे. महाराज म्हणायचे, प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याचीच असते, कारण त्याला आनंद हवा असतो. आनंदाशिवाय माणूस जगूच शकत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा खरा आनंद नसून तो नुसता आशेचा आनंद आहे. आपण कसे जगतो? आपण म्हणतो, माझे लग्न झाले की मी सुखी होईन, मला नवीन घर मिळाले की मी आनंदी होईन, मला पदोन्नती मिळाली, मुलाचे भले झाले की मला समाधान लाभेल. म्हणजे आपण आनंदी नाहीत आहोत. तर उद्या सुख मिळेल या काल्पनिक आशेवर आपण आजचा दिवस ढकलत आहोत. पण ती उद्याची वेळ कधी येते का? तो मिळालेला आनंद टिकतो का? महाराज हसून सांगायचे, ज्या आनंदातून पुढे दुःख निर्माण होत नाही तोच खरा आनंद. आपण जगतो आनंदासाठी पण करतो मात्र दुःखाचीच सोय. हीच माणसाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. महाराजांनी विषयाच्या आनंदातील आणि भगवंताच्या आनंदातील फरक अतिशय सोप्या दाखल्याने स्पष्ट केलेला आहे. एकदा माणूस दारू पितो, त्याला दारू पिल्यावर आनंद होतो. पण तो आनंद कुठे असतो? तर जोपर्यंत दारूची धुंदी किंवा नशा डोक्यात आहे तोपर्यंतच. नशा उतरली की डोकेदुखी, पश्चाताप आणि दुःख उभे राहते. अगदी याचप्रमाणे जगातील कोणत्याही विषयापासून मिळणारा आनंद हा तो विषय भोगत असेपर्यंतच टिकतो. महाराज सोप्या भाषेत समजवायचे, सापेक्ष आनंद. जगातील सर्व वस्तू दृश्य आहेत, नाशवंत आहेत, म्हणूनच त्यांच्यापासून मिळणारा आनंद कारणावर अवलंबून असतो. जर वस्तू नष्ट झाली किंवा कारण नाहीसे झाले तर त्या वस्तूपासून मिळणारा आनंदही लगेच मावळून जातो. तर दुसरा आहे निरुपाधिक आनंद. भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो, म्हणजेच त्याला कोणत्याही वस्तूची, परिस्थितीची, पैशाची किंवा बाह्य साधनांची मुळीच गरज नसते. तो स्वयंभू आहे, अखंड आहे आणि अविनाशी आहे. कोणतीही वस्तू जगात अस्तित्वात नसतानाही अंतःकरणात जो अथांग आनंद उतो जातो तेच साक्षात परमात्म्याचे प्रगट स्वरूप आहे. चिरकाल टिकणारा आनंद नेहमी वस्तुहितच राहतो. मग हा निरुपाधिक ब्रह्मानंद आपल्याला कसा प्राप्त होणार? महाराज सांगायचे, जोपर्यंत माणूस स्वार्थी बुद्धीने जगाकडून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत त्याला दुःखच मिळते. पण जेव्हा तो घेणारा राहण्याऐवजी निस्वार्थपणे देणारा बनतो तेव्हाच त्याला खऱ्या आनंदाची प्रचिती येते. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद आणि अलौकिक आनंद होतो. निष्काम प्रेमातच ब्रह्मानंद दडलेला असतो. संसारात खरी आनंदी वृत्ती हीच दसरा आणि दिवाळीची खरी खूण आहे. चेहऱ्यावरचे हास्य हे अंतःकरणातील आत्मिक आनंदाचे प्रगट स्वरूप आहे. पण हे हास्य बाहेरच्या यशावर अवलंबून नसावे, तर ते आत असणाऱ्या आत्मचिंतनातून आलेले असावे. आपल्या आत असणाऱ्या या आनंदाचे रक्षण कसे करायचे यावर महाराजांनी दोन अत्यंत महत्त्वाचे शब्द सांगितले आहेत. एक म्हणजे वैराग्य आणि दुसरा विवेक. महाराजांनी या दोन शब्दांची अत्यंत सोपी आणि व्यावहारिक व्याख्या केलेली आहे.
एक वैराग्य म्हणजे काय? तर सामान्यतः लोकांना वाटते की घरदार सोडून जंगलात जाणे म्हणजे वैराग्य. पण महाराज म्हणतात, आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य. ज्या विचाराने, ज्या विषयाने किंवा ज्या संगतीने मनाची शांतता भंग होते आणि दुःख निर्माण होते, त्या गोष्टींचा त्याग करणे म्हणजेच खरे वैराग्य. दुसरे म्हणजे विवेक म्हणजे काय? तर आनंदाला बळकटी येण्यासाठी जे जे करणे त्याचे नाव विवेक. ज्या गोष्टीने मनात रामनाम टिकून राहते, ज्याने मन शांत होते आणि भगवंताचे अनुसंधान दृढ होते, ते आचरणात आणणे म्हणजे विवेक होय. विवेक आणि वैराग्य ही आत्मिक आनंदाच्या महालाचे रक्षण करणारी दोन मजबूत दारे आहेत. हा निरुपाधिक आनंद चाखण्यासाठी गोंदवलेकर महाराजांनी भक्तांना एक अतिशय भावपूर्ण आणि कोमल पद्धत सांगितलेली आहे. महाराज भक्तांना तळमळीने सांगायचे, दिवसभरातून थोडा वेळ काढून एकांतात स्वस्थ बसावे, डोळे मिटावेत आणि आपल्या हृदय कमळात बसलेल्या साक्षात श्रीरामचंद्राचे स्मरण करावे. रामाच्या चरणी आपले मस्तक ठेवावे आणि अत्यंत काकुळतीने म्हणावे, हे रामा, माझे मन शुद्ध कर. माझ्या मनात देहबुद्धी आणि अहंकार येऊ देऊ नकोस. तुझे कोमल चरण, तुझे मनमोहक हास्य मला सदा पाहू दे. हे प्रभू, तू तुझा वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेव. महाराज पुढे म्हणायचे, रामाला अशा प्रेमाने आळवावे. राम हा परमानंद रूप आहे हे ओळखून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व काही रामच आहे आणि मी फक्त रामाचा आहे या गोड भावनेत स्वतःला पूर्णपणे विलीन करून टाकावे. आणि प्रवचनाच्या शेवटी महाराजांनी आपल्याला दैनंदिन आयुष्यात आचरणात आणायचा सर्वात मोठा महामंत्र दिला आहे. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा. भक्तांनो, या एका ओळीचा अर्थ किती अथांग आहे विचार करा. आपल्या मनात रात्रंदिवस हजारो विचार, संकल्प आणि विकल्प उठत असतात. काही विचार कामाचे असतात तर काही चिंतेचे आणि कामातुराचे असतात. महाराज म्हणतात, मनात कोणताही संकल्प किंवा विचार आला की लगेच त्यावर रामाचा शिक्का मारा. जर मनात कामाचा विचार आला तर म्हणा, श्रीराम, हे काम रामाचे आहे. जर मनात चिंतेचा विचार आला तर म्हणा, श्रीराम, ही चिंता रामाची आहे, मी कशाला काळजी करू. जर मनात रागाचा विचार आला तर म्हणा, श्रीराम, माझे मन शुद्ध कर. जेव्हा मनातील प्रत्येक विचारावर रामनामाची मोहर उमटते तेव्हा वाईट संकल्प पळून जातात आणि मन आपोआप परमात्म्याच्या निरुपाधिक आनंदात स्थिर होऊन जाते. तर भक्तांनो, आजच्या या जीवन पावन करणाऱ्या प्रवचनाचा हाच संदेश आहे की विषयांच्या शाश्वत नसणाऱ्या सुखामागे धावणे थांबवा. आपल्या आत असणाऱ्या निरुपाधिक रामरायाचा आधार घ्या आणि प्रत्येक संकल्पावर रामनामाचा शिक्का मारून नित्य आनंदात राहा. तर भक्तांनो, आजचे हे अंतर्मुख करणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले? कमेंट बॉक्समध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून महाराजांच्या चरणी आपली अनन्य श्रद्धा नक्की व्यक्त करा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रपरिवाराला आणि राम भक्तांना शेअर करा. आणि अशाच नवनवीन रसाळ कथा प्रवचनांसाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय.